जय शिवराम मित्रांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहे मल्टी जिम, म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरती, आर्मी भरती किंवा इतर कुठल्या भरतीची प्रॅक्टिस करतात आणि त्यांना हा प्रश्न पडलेला आहे की जिम मध्ये आपण कोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते सर्व कव्हर करणार आहे. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप करू नका. या व्हिडिओचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला जॉईंट मोबिलिटी करून घ्यायची आहे. तुमचे जॉईंट चांगल्या प्रकारे रोटेशन करून घ्यायचं आहे, मोबिलिटी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉर्मल मसल ऍक्टिव्हेशन करायचे आहेत. त्यासाठी तुम्ही ह्या एक्सरसाइज ऍड करू शकता. ज्या एक्सरसाइज तुम्ही रनिंग मध्ये करताय त्याच एक्सरसाइज तुम्हाला इथे करायच्या आहेत. त्यामुळे तुमची बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्म होईल, मसल चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेट होतील आणि तुम्हाला वर्कआउटला सुरुवात करण्यासाठी या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे या तुमच्या जिम सेशन मध्ये सुरुवातीला ऍड करणे खूप गरजेचे आहे. मसल ऍक्टिव्हेशन चांगल्या प्रकारे झाल्यानंतर आपल्याला एमटी बारचे काही सेट घ्यायचे आहेत. ते पण तुमच्या वॉर्मअप मध्येच येतात, वर्कआउटचा भाग नाही. चांगल्या प्रकारे वॉर्मअप झाल्यानंतर तुम्हाला एमटी बारवर यायचं आहे. विदाऊट वेट बारचे तुम्हाला जवळपास 15 ते 20 रेपिटेशन करू शकता. आणि जर तुम्ही नवीन असाल तर 10 रेपिटेशन करा विदाऊट बारचे पण, कारण की हा बार 20 किलोचा असतो. ऑलिम्पिक बार म्हणतात त्याला. 20 केजीचा हा बार असतो. अशा पद्धतीने तुम्हाला आता रामसे सर जे करत आहेत ते फ्रंट स्क्वॅट, अशा पद्धतीने तुम्हाला 10 ते 12 रेपिटेशन करायचे. जर नवीन असाल आणि जर तुम्हाला वर्कआउटची सवय असेल तर तुम्हाला याचे जवळपास 15 ते 20 रेपिटेशनचा एक सेट करायचा आहे. चांगल्या पद्धतीने वॉर्मअप झाल्यानंतर तुम्हाला वेट ऍड करायचं आहे. वेट तुमच्या कॅपॅसिटीनुसार असणार आहे. तर यांना सवय असल्यामुळे डायरेक्ट 20 ची प्लेट ऍड केलेली आहे आणि जे डिस्टन्स रनर आहेत त्यांनी 10 ची प्लेट ऍड केलेली आहे. हे आहेत फ्रंट स्क्वॅट. त्यामुळे हा दिसायला जरी सोपा असला तरी अवघड आहे एक्सरसाइज. त्यामुळे तुम्ही या एक्सरसाइज मध्ये कमी वेटने स्टार्ट केला तर बरं राहील. त्यामुळे तुम्हाला वेट लोड करताना व्यवस्थित आणि कॅल्क्युलेशन नुसार लोड करायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचा फॉर्म राहणार आहे. फॉर्म नीट बघून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला फ्रंट स्क्वॅट करायचे आणि याचा ही सेट जवळपास 12 ते 15 रेपिटेशनचा एक असणार आहे. आणि जे बिगनर्स आहेत नवीन, त्यांनी 10 रेपिटेशनचा सेट करायचा आहे. हा आहे फ्रंट स्क्वॉटचा दुसरा सेट. तुम्हाला याचे एकूण 3 सेट करायचे आहेत फ्रंट स्क्वॉटचे आणि त्यानंतर मग एक्सरसाइज चेंज होईल आपला. तर मित्रांनो, पहिला जर तुम्ही एक्सरसाइज 15 रेपिटेशनचा केला असेल तर दुसरा तुम्ही 12 रेपिटेशनचा करू शकताय. आणि समजा जर पहिला 12 किंवा 10चा केला असेल तर तुम्ही त्यामध्ये 2 रेपिटेशन कमी मारू शकताय. जर तुम्ही वेट वाढवले असेल तर, वेट इन्क्रीज झाले असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने रेपिटेशन कमी करायचे आहे. तर मित्रांनो, जिम वर्कआउट मध्ये एक गोष्ट खूप महत्वाची असते, ती म्हणजे तुम्ही 2 सेटच्या मध्ये किती वेळेची रिकव्हरी घेताय. इन बिटवीन तुम्हाला जवळपास कमीत कमी 45 सेकंद रिकव्हरी लागते. तर तुम्ही जास्तीत जास्त 1.5 मिनिटापर्यंत रिकव्हर घेऊ शकताय. तेवढं तुम्ही 2 सेटच्या मध्ये एवढे तुम्हाला रिकव्हरीसाठी वेळ घेणे गरजेचेच आहे. तरच तुमचे मसल चांगल्या पद्धतीने मसल पॉवर वाढू शकते आणि मसल डेव्हलप होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला इन बिटवीन ही रेस्ट 45 सेकंद ते 90 सेकंद पर्यंत घ्यायची आहे. आणि त्यामध्ये तुम्ही मध्ये मध्ये वॉटर इनटेक किंवा एनर्जी ड्रिंक इनटेक करू शकताय. कसं झालेलं असते, आपली बॉडी डिहायड्रेट झालेली असते, आपल्याला भरपूर प्रमाणात घाम गेलेला असतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला, आपल्या मसलला पाण्याची गरज असते. त्यासाठी तुम्हाला मध्ये मध्ये एनर्जी ड्रिंक किंवा वॉटर इनटेक करणे खूप गरजेचे आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही जिम वर्कआउटला गेल्यानंतर तुमच्याकडे एक वॉटर बॉटल कॅरी करा आणि तुम्ही इन बिटवीन सेट मध्ये तुम्ही वॉटर इनटेक करा. हा बेल्ट आहे, ते जर जास्त वेट लावला तुम्ही तर हा यूज करा. चांगल्या प्रकारे सपोर्ट राहील तुम्हाला. जर हेवी वेटला जाणार असाल तर हा बेल्ट यूज करणे गरजेचे आहे. त्यामुळे सेटला जाण्यापूर्वी तुम्ही हा बेल्ट यूज करा. आता हे बॅक स्क्वॉट, याचेही तुम्हाला 3 सेट करायचे आहेत आणि याचे मॅक्झिमम रेपिटेशन असतील 12 ते 15. आणि फुल स्क्वॉटचा फॉर्म बघून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला स्क्वॉट करायचा आहे. याचेही रेपिटेशन तुम्हाला 10 ते 15 आणि नवीन असाल तर 8 ते 10. यानंतरचा आपला
एक्सरसाइज असणार आहे क्लीन. तुम्हाला अशा पद्धतीने क्लीन एक्सरसाइज करायचा आहे. क्लीन मध्ये तुम्हाला एकूण 10 ते 12 रेपिटेशन घ्यायचे आहेत. त्याचा फॉर्म बघून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला क्लीन एक्सरसाइज करायचा आहे. आणि हा दिसायला जरी सोपा एक्सरसाइज वाटत असला आणि बघायला चांगलं वाटत असलं तरी हा एक्सरसाइज करण्यासाठी अवघड आहे. त्यामुळे तुम्ही केअरफुली हा एक्सरसाइज करा. जर तुम्ही नवीन असाल तर शक्यतो वेट लावूच नका. विदाऊट वेट ट्राय करा. विदाऊट वेट ट्राय केल्यानंतर जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं तर तुम्ही त्यामध्ये प्लेट ऍड करा. यानंतर आपला दुसरा एक्सरसाइज असणार आहे. बायसेप आपल्याला करायचे आहेत आणि त्याचे जे वेट असणार आहे ते एकदम लाईट वेट असणार आहे. तुम्हाला ते दाखवतो कितीवर वेट सेट करायचं आपल्याला. त्याचं वेट असणार आहे बघा आपल्याला. जास्तीत जास्त तुम्हाला त्याचं वेट 10 ते 15 kg ठेवायचं आहे. मॅक्स तुम्ही 20 वर जाऊ शकता जर तुमची स्ट्रेंथ चांगली असेल तर. तुम्हाला मसल वाढवायचं नाही इथे. तुम्हाला त्याचं फक्त पॉवर वाढवायची आहे. लाईक एक्सप्लोजिव्ह पॉवर आपण जशी वाढवतो तशी. आणि त्यामध्ये तुम्हाला जे डिस्टन्स ठेवायचं आहे ते कशा पद्धतीने राहणार आहे बघा. अशा पद्धतीने डिस्टन्स राहणार आहे आणि तुम्हाला असे रेपिटेशन घ्यायचे आहेत त्याचे. याचे तुम्हाला एकूण 10 ते 12 रेपिटेशन घ्या तुम्ही नवीन असाल तर. आणि तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही सांगितलंच आहे तुम्हाला 12 ते 15 रेपिटेशन वर तुम्ही जाऊ शकताय. अशा पद्धतीने तुम्हाला याचेही 3 सेट करायचे आहेत. आणि सेम वेट वर पण करू शकताय तुम्ही. जर 2 सेट सेम वेट वर केला आणि तुम्हाला वाढवायची जर इच्छा झाली तर तुम्ही तिसरा सेट हा 5 kg वेट वाढवून करू शकताय. अशा पद्धतीने तुम्हाला हा दुसरा सेट कंप्लीट करायचा आहे. तर यानंतर आपला नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे लॅट पुल डाऊन. याचा फॉर्म अशा पद्धतीने आहे. तुम्हाला वाईल्ड ग्रिप पकडायची आहे आणि वेट तुम्हाला लाईट वेटच ठेवायचे आणि रेपिटेशन जास्त घ्यायचे आहेत. आणि या रेपिटेशन मध्ये तुम्हाला जवळपास 15 ते 20 रेपिटेशन घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला नेक्स्ट एक्सरसाइज करायचा आहे. आणि त्यामध्येही तुम्हाला एकूण 3 सेट करायचे आहेत. 3 सेट मध्ये यामध्ये तुम्हाला सेम वेटचे एकूण 3 सेट घ्यायचे आहेत. सेम वेटचे सेम रेपिटेशनचे जरी घेतलं तरी काय हरकत नाही. पण हे तुम्हाला लाईट वेटच घ्यायचे आहेत. आपल्याला मसलची फक्त स्ट्रेंथ वाढवायची आहे. मसल पॉवर वाढवायची आहे. आपल्याला मसलची ग्रोथ नाही करायची. जर तुम्ही हेवी वेट केला तर तुमच्या मसलची ग्रोथ होते. म्हणजे मसल तुमचा फुगतो. म्हणजे मसलची साईज वाढते. आणि तुम्ही जर लाईट वेट मध्ये केला तर मसलची फक्त स्ट्रेंथच डेव्हलप होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामुळे तुम्हाला एकूण याचे 3 सेट घ्यायचे आहेत आणि सेम लाईट वेटचे घ्यायचे आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट सेट आपल्याला लॅट पुल डाऊनच आहे पण क्लोज ग्रिप आहे. ती कशा पद्धतीने आहे तुम्हाला दाखवतो. त्या पद्धतीने तुम्हाला त्याचेही 3 सेट करायचे आहेत. अशा पद्धतीने क्लोज ग्रिप राहणार आहे. म्हणजे बारच्या जवळपास तुम्हाला अगदी शोल्डर लेवलनं पकडायचे आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा सेट घ्यायचा आहे क्लोज ग्रिपचा. अशा पद्धतीने तुम्ही क्लोज ग्रिपचा सेट घेऊ शकताय. आणि याचे तुम्हाला एकूण 3 सेट करायचे आहेत. आणि यामध्ये तुम्हाला लाईट वेट ठेवायचं आहे. लाईट वेट राहायचं. म्हणजे जवळपास रनिंगला जेवढे एक्सरसाइज करणार आहे तुम्ही जिम मध्ये त्या रनिंगसाठी लाईट वेटच असणार आहेत. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की लाईट वेट जोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करणार नाही. एक्सरसाइज लाईट वेटला तुम्हाला रेपिटेशन जास्त ठेवा. आणि एक्सरसाइज एकूण त्याचे सेट एकूण 2 ते 3 सेट ठेवा मॅक्सिमम. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही सेट घेऊ नका. तरच तुम्हाला तुमच्या मसल मध्ये पॉवर येण्यासाठी त्याचा फायदा होईल. अन्यथा तुमची मसल ग्रोथ होईल. मसल ग्रोथ करून तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला फक्त मसल मध्ये पॉवर डेव्हलप करायचे आहे. त्यासाठी लाईट वेट हा कन्सेप्ट रनिंगच्या फक्त ऍथलीट साठी. आणि यानंतर असणार आपला लास्ट एक्सरसाइज. त्यामध्ये आपल्याला लेग एक्सटेन्शन आणि लेग कर्ल या मशीनवर जायचं आहे. आणि हे 2 एक्सरसाइज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. हे शेवटचे 2 एक्सरसाइज असणार आहेत. त्यामध्ये लेग एक्सटेन्शन आणि लेग कर्लचा फॉर्म बघून घ्या आणि किती वेट ठेवायचं किती रेपिटेशन मारायच्या याच्यात आपण माहिती घेऊया. हे अशा पद्धतीने आपलं लेग एक्सटेन्शनचं आणि लेग कर्लचं मशीन असणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की लेग एक्सटेन्शन आणि लेग कर्ल हे दोन्ही एकाच मशीनवर करायचं आपल्याला. तर आपण पहिल्यांदा लेग एक्सटेन्शनच्या एक्सरसाइज बघूया. त्यामध्ये आपल्याला वेट सेट करायचं आहे तुमच्या कॅपॅसिटीनुसार. आणि त्याचे तुम्हाला 10 ते 15 रेपिटेशनचे एक सेट घ्यायचा आहे. एकूण 3 सेट घ्यायचे आहेत. आणि ते अशा पद्धतीने असणार आहेत. एकूण आपल्याला 15 रेपिटेशनचे 3 सेट. आणि एक सेट झाल्यानंतर आपल्याला वेट त्यामध्ये इन्क्रीज करायचा आहे. वेट वाढवायचा आहे आणि तो सेट कंप्लीट करायचा आहे. एकूण 3 सेट याचे राहतील लेग एक्सटेन्शनचे. त्यानंतर आपला जिम सेशनचा लास्ट सेट असणार आहे. आणि तो आपला सेट असणार आहे लेग कर्ल हॅमस्ट्रिंग एक्सरसाइज असणार आहे. हॅमस्ट्रिंग मसल डेव्हलप करण्यासाठी हा एक्सरसाइज केला जातो. तर तुम्हाला त्याचा फॉर्म दाखवतो कशा पद्धतीने तुम्हाला ते
हा एक्सरसाइज करायचा आहे. तुमच्या कॅपॅसिटीनुसार वेट सेट करा. आता इथं आपण वेट हे 160 LB म्हणजे जवळपास 72 kg वेट सेट केलेला आहे आणि त्याचे आपल्याला एकूण 12 रेपिटेशनचा हा सेट कंप्लीट करायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याचा फॉर्म राहणार आहे. आणि तुम्हाला लेग करायचे 3 सेट घ्यायचे आहेत एकूण. तुम्ही 12 रेपिटेशनचे 3 सेट घेतला तरी चालेल किंवा तुम्ही सवय असेल तर 15 रेपिटेशनचे 3 सेट घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला याचे एकूण 3 सेट घ्यायचे आहेत आणि तुमचा वर्कआउट कंप्लीट करायचा. तुम्हाला चांगला प्रोटीन इंटेक घेणे गरजेचे आहे, त्यामुळे चांगली रेस्ट करा आणि डाएट मध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढवा, त्यामुळे तुमची दुसऱ्या वर्कआउटसाठी मसल रिकव्हरी चांगल्या प्रकारे होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या सर्व मित्रांना, मैत्रिणींना, भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर अजून आपल्या अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पळत राहा. जय हिंद.